तर बघू शकता किती छान अशी ती आपल्यावाली चटणी झालेली आहे। टिफिनसाठी द्या किंवा घरामध्ये पातळ भाजी जर बनवली असेल तर त्या भाजीसोबत सुद्धा अशी चटणी तुम्ही बनवू शकता। तर खूप चविष्ट आणि खूप छान अशी इथे आपल्यावाली चटणी तयार होते। 5 मिनिटांमध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये इथे आपल्यावाली चटणी तयार होते। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि एकदम चविष्ट अशी चटणी कशी बनवायची ते आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवतो मटकीची डाळची चटणी। मटकीची जी डाळ असते त्या डाळीची चटणी बनवतो। चटणी एकच नंबर अशी झालेली आहे। तर बघू शकता, तुम्हाला जर समजा कुठे बाहेर जायचं असेल, मुलांना शाळा जर असेल, शाळेच्या डब्याला जर समजा काही नसेल तर पटकन टिफिनसाठी डब्यासाठी अशा पद्धतीने चटणी बनवू शकता। खूप चविष्ट आणि खूप छान अशी मस्त चटणी होते। तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा चटणी बनवू शकता। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर गौरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण घेतलेली आहे मठाची डाळ। मठाची डाळ म्हणजे मटकीची जी डाळ असते ना ती डाळ घेतलेली आपण। मटकीची डाळ असते एकदम जवळून बघा किती एकदम स्पष्ट दिसते। तर ही मटकीची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया। इथे आपण पाणी घेतलेले, पाण्यामध्ये घालून आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अर्धा तास अशी आपल्याला मठाची डाळ म्हणजे मटकीची डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे। तर मटकीची डाळ स्वच्छ असं धुवून घेऊ आणि भिजवून घेऊया अर्धा तास। 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आणि अर्धा तास भिजवून द्यायची। डाळ भिजती तोपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो कट करून घ्यायचे बारीक। इथे 2 टोमॅटो 2 कांदे घेतलेले, 4 हिरवी मिरची घेतलेली आहे। डाळ स्वच्छ धुवून भिजत घालून घेऊया आणि कांदा टोमॅटो बारीक कट करून घेऊया। तर इथे मठाची डाळ छान अशी मस्त भिजलेली आहे। तर बघू शकता छान अशी डाळ इथे छान अशी मस्त डाळ भिजलेली आहे। आपण कांदा कोथिंबीर टोमॅटो सर्व कट करून घेतलेले आहे। कांदा परतून घेऊया आणि छान अशी मस्त मठाच्या डाळीची चटणी बनवूया। कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई छान गरम झालेली आहे। तेल घालून घ्यायचे आपल्याला 2 चमचे। तेल छान गरम झालेले आहे। 1 चमचा जिरे घालून घेऊया। हिरवी मिरची घालून घेऊया। 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। कांदा घालून घेऊ। कांदा छान परतून घ्यायचा लाल होईपर्यंत। कांदा छान परतून झालेला आहे। टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा टोमॅटो छान मस्त परतून जाईल। टोमॅटो छान परतून झालेले, बाकीचे मसाले घालून घेऊया। तेलाचा वापर करायचा नाही आहे, त्याच तेलामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे। हळद पावडर घेतली अर्धा चमचा लाल तिखट, थोडासा हिंग, मीठ मसाला घेतला अर्धा चमचा। छान परतून घेऊया। कोथिंबीर कढीपत्ता घालून घेऊया। भिजलेली डाळ आपल्याला इथे कांद्यावरती घालून घ्यायची। छान परतून झालेले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर वगैरे काही करायचा नाही आहे, पाणी घालायचं नाही आहे। याच पाण्यामध्ये गॅस कमी करून आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं फक्त मटकी शिजायला वेळ लागत नाही, तसंच मटकीची डाळ शिजायला सुद्धा वेळ लागत नाही। आपल्याला फक्त 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे कमी गॅसवर। हाय त्याच पाण्यामध्ये आपल्याला मटकीची डाळ वाफळून घ्यायची। अशा पद्धतीने झाकण ठेवून द्यायचं पॅक आणि गॅस कमी करायचा। 5 मिनिटं झालेले, झाकण काढून बघूया। तर बघू शकता डाळीचा कसा कलर बदललेला आहे, छान अशी मस्त डाळ झालेली आहे। तर ह्याच पद्धतीने तुम्ही मुलांना टिफिनसाठी मोठ्यांना पण देऊ शकता, घरात मिस्टरांना सुद्धा। अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये भाजीला काही राहत नाही, तर या पद्धतीने तुम्ही डाळीची चटणी बनवून टिफिनला देऊ शकता। खूप छान अशी मस्त इथे आपल्याला डाळ झालेली आहे। डाळीची चटणी खूप छान अशी मस्त झालेली आहे। मुलांना जर द्यायची असेल त्याच्यामध्ये मिरचीचा वापर कमी करायचा, मिरची न घालता छान अशी मस्त चटणी बनवायची। खूप चविष्ट आणि खूप छान अशा इथे आपल्याला चटणी होते। मुलं खूप आवडीनं खातात। या पद्धतीने तुम्ही जर चटणी बनवली ना
खूप चविष्ट आणि खूप छान असे मस्त होते. तर याच पद्धतीने तुम्ही चटणी मुलांना देऊ शकता. खूप चविष्ट आणि खूप छान होते. घरात कुणाला पण बाहेर जायचं असेल तर अशा पद्धतीने चटणी बनवून दिली ना तर खूप आवडीनं खातात आणि छान लागते अशा पद्धतीने चटणी. डाळीची चटणी अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. तुम्हाला पण घरामध्ये सुद्धा एखाद्या वेळेस पातळ भाजी बनवली, भाजीला सुक्या भाजीला काही नाही तर अशा पद्धतीने डाळीबरोबर अशा पद्धतीने भाजी बनवायची तर ती सुद्धा खूप छान चविष्ट लागते. पातळ डाळीबरोबर डाळीची चटणी खूप चविष्ट लागते. आता मी डाळ भात आणि चटणी बनवलेली आहे सुकी, म्हणजे तोंडी लावण्यासाठी लागतंच घरामध्ये वेगवेगळं काहीतरी. तर अशा पद्धतीने चटणी बनवायची तर खूप चविष्ट आणि खूप छान होते. तर याच पद्धतीने तुम्ही चटणी नक्की बनवून बघा. तर आजची चटणीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशाच पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा. धन्यवाद.